कसे आहात सगळे? बरे आहात ना? तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण पाहणार आहोत ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 28 ऑगस्टचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपण बघतो सायली आणि अर्जुन एका गार्डनमध्ये आलेले असतात, डेटवर. तिकडे काही लहान मुलं खेळत असतात. त्यांना बघून अर्जुनला त्याच्या बालपणीच्या आठवणी ताज्या होतात आणि तो सायलीला सांगतो की तो आणि तन्वी असंच लहानपणी चॉकलेटसाठी भांडायचे. त्यांना पूर्णाजी म्हणायची की अभ्यास केलात ना की तुम्हाला लगेच चॉकलेट मिळणार. हे ऐकून सायली एकदम अस्वस्थ होते आणि दचकन उभी राहते. सायलीला तिचा भूतकाळ आठवत असतो आणि ती खूप अस्वस्थ होत असते. तेव्हा अर्जुन तिला मागून विचारतो, सायली काय होतंय? काही आठवतंय का तुला? सायलीला या जुन्या सगळ्या गोष्टी आठवत असतात आणि ती जोरात किंचाळते, आई! आणि ती चक्कर येऊन पडते. अर्जुन खूप घाबरतो आणि पटकन मदतीसाठी हाक मारतो. पटकन कोणतरी त्याला पाणी आणून देतो. सायलीच्या चेहऱ्यावर थोडंसं पाणी शिंतडतो. काही वेळाने सायलीला जाग येते. इथे आपण बघतो अन्नपूर्णा निवासमध्ये प्रतिमा प्लॅन प्रमाणे कल्पनाशी काही बोलायला जाते. ती सायलीची बाजू मांडणार असते कल्पनासमोर, म्हणजेच कल्पनाच्या मनातला दुरावा सायलीबद्दल कमी होईल. प्रतिमा कल्पनाला म्हणते, आता तुझं किचनमध्ये यायची वेळ खूप कमी होत असेल ना, कारण सायली सगळं सांभाळून घेते. कल्पना म्हणते, मला आजकाल किचनमध्ये यायला लागतच नाही, त्यामुळे आजचा दिवस मला किचनमध्ये काम करायला मिळतंय म्हणून हौशीने स्वयंपाक करते. प्रतिमा म्हणते, हो, सायली खरंच खूप लागवी मुलगी आहे. प्रतिमा म्हणते, सायली मला नेहमी म्हणायची की माझी खरी आई नसली तरी सुद्धा कल्पना ही माझी यशोदा आहे. पण कल्पना, तुझं मात्र वागणं आजकाल मला यशोदेसारखं अजिबात वाटत नाही. हे ऐकून कल्पनाला फार वाईट वाटतं. ती जुन्या आठवणी आठवत असते की सायलीवर तिचं किती प्रेम असतं आणि सायली देखील तिच्यावर किती प्रेम करत असते. इकडे सायली शुद्धीवर येते. मग अर्जुन तिला विचारतो की सायली, तुला अचानक काय झालं? तेव्हा सायली म्हणाली, मला ती लहान मुलं खेळत होती आणि तुमचं बोलणं ऐकताना एकदम भास व्हायला लागले. कानात एकदम विचित्र आवाज यायला लागले. मग अर्जुन तिला विचारतो, आवाज म्हणजे कसले आवाज? त्यावर सायली म्हणते की एक लहान मुलगी तिच्या आईला हाक मारत असते आणि काहीतरी बोलत असते. हा मला आवाज सतत येतो. त्यावर अर्जुन म्हणतो की हे भास तुला पहिल्यांदाच होत आहेत का? की आपण तुला डॉक्टरकडे नेऊया? त्यावर सायली म्हणते, अहो, हे भास मला आधी पण झालेत, पण थोडं अस्वस्थ वाटतं हे जेव्हा होतं तेव्हा. पण आता मी पूर्णपणे बरी आहे. मग अर्जुन म्हणतो, ठीक आहे, आता आपण घरी जाऊया, मग तू थोडा आराम कर. आणि पुन्हा जर तुला हे भास झाले ना तर आपण तुला डॉक्टरकडे नेऊ. आणि मग ते दोघे घरी जायला निघतात. अन्नपूर्णा निवासमध्ये कल्पना एकदम अस्वस्थ आणि बेचैन झालेली असते, कारण तिला प्रतिमाचं बोलणं आठवत असतं. ती सायलीच्या आठवणी ताज्या करत असते. तेवढ्यात तिकडे प्रतापराव येतात आणि ते विचारतात कल्पनाला, तू एवढी अस्वस्थ का आहेस ग? त्यावर कल्पना प्रतापरावला म्हणते, तुम्हाला हल्ली ना भान राहिलेलं नाही. तुमच्या बोलण्यामुळे कोणाला किती दुखावत आहे हे तुमच्या लक्षातच येत नाही. इकडे आपण बघतो की हॉस्पिटलमध्ये तन्वी एकदम आरामात बसलेली असते. तेवढ्यात तिथे अश्विन डबा घेऊन येतो. तन्वी म्हणते, अश्विन, किती छान, मी वाट बघत होते तुझी. चल, आपण जेवायला घेऊया. मग अश्विन त्याच्या बॅगेतला जेवणाचा डबा बाहेर काढतो. पण ताट वाढत असताना तन्वीच्या लक्षात येतं की हा तर डबा बाहेरून आणलेला आहे, म्हणजेच पार्सल आणलेला आहे. त्यावेळी ती अश्विनला विचारते की अरे अश्विन, जेवण कोणी बनवलं, सायलीने की विमलने? त्यावेळी अश्विन म्हणतो, सायलीने तुला जेवणाचा डबा द्यायला साफ नकार दिलेला आहे. त्यावेळी तन्वीला फार वाईट वाटतं. ती म्हणते की ती माझी बालमैत्रीण आहे, सख्खी जाऊ आहे, तरी सुद्धा ती अशी वागते. तन्वी आता म्हणते, हे सुभेदार आणि किल्लेदारांच्या घरात जे जे मिळवलं होतं ते तर मी तर गमवून बसले, माणुसकी सुद्धा दाखवत नाहीत. इकडे आपण बघतो अन्नपूर्णा निवासमध्ये सायली आणि अर्जुन घरी आलेले असतात. त्यावेळी अस्मिता तिचा प्लॅन पुन्हा चालू करते.
आणि ओरडायला लागते सायलीला की तू गणपतीची काहीच तयारी केलेली नाहीयेस, पूर्ण दिवस बाहेरच राहिलीस. त्यावेळी कल्पना तिकडे येते आणि सायलीची बाजू घेत म्हणते तिने सगळी तयारी केलेली आहे आधीच. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला दाखवतात की प्रतिमाची डॉक्टर अन्नपूर्णा निवासमध्ये आलेली असते आणि ती सगळ्या गोळ्या चेक करून सांगते की प्रतिमाला आतापर्यंत ज्या गोळ्या दिलेल्या आहेत त्या चुकीच्या आहेत. तेव्हा रविराज सांगतात की प्रतिमाला गोळ्या देण्याची जबाबदारी ही नेहमी तन्वीकडे होती. पुढच्या ह्याच्यात दाखवतात आपल्याला की सायली तन्वीच्या हॉस्पिटलमध्ये जाते आणि तिला जाब विचारते की तन्वी, तू प्रतिमा आत्यांना आतापर्यंत चुकीच्या गोळ्या का देत होतीस? मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा हा. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.